नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. आदित्य ठाकरेंचं अलीकडलं एक स्टेटमेंट ऐकलं, कौतुक वाटलं. एवढं स्पष्ट परखड ते बोलले म्हणून. आदित्य म्हणाले की शिवसेनेच्या एका गटाचे 22 आमदार थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या संपर्कात आहेत. आदित्य त्यातलं एकही वाक्य खोटं बोललेले नाहीत. स्वतः आदित्य ठाकरे, अनिल परब, सुनील राऊत आणि सचिन अहिर हे 4 आमदार नक्कीच फक्त आणि फक्त शिवसेना उबाठाच्या मागे उरणार आहेत, थांबणार आहेत. त्यांचे एकंदर 26 आमदार, त्यापैकी 22 कदाचित फडणवीसांच्या संपर्कात असतील आणि हे तुम्हा आम्हापेक्षा आदित्य अधिक परखडपणे आणि माहिती ठेवून सांगू शकतात. त्यांनी ते नेमकं सांगून टाकलं आहे. मला आवडतं तशी माणसं की प्रसंगी स्वतःची जरी चूक असली तरी ती कबूल करायची, किंवा आपली उघडी असली तरी ती जशीच्या तशी दाखवायची, नागडी असली तरी पण पाठ करून सर्वांना दाखवायची. मला आवडलं आहे की 22 आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत आणि ते नेमके उभाटायचे आहेत. पण ताकाला जाऊन भांडं लपवायचं ही पद्धत मला आवडत नाही. पत्रकार विजय चोरमारे यांचा एक लेख अलीकडे माझ्या वाचण्यात आला. त्यांनी विशेषतः महायुती सरकारला जे सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्या संदर्भामध्ये फडणवीसांच्या बाजूनी आणि एकंदर महायुतीचं गुणगान करणारे काही पत्रकार किंवा वाहिन्यावाले त्यांच्यावर टीका केली आहे. आता कसं आहे मित्रांनो की स्वतः विजय चोरमारेंना नेमकं हे सांगताना आपण कुठे चुकतोय तेच लक्षात आलेलं नाही. कारण चोरमारेंच्या विषयी कोणालाही विचारा, अगदी त्यांच्या मित्रांना देखील, किंवा तुम्ही त्यांचे लेख वाचा. ते जेव्हा केव्हा विविध वाहिन्यांवर बोलण्यासाठी येतात, त्यांचं बोलणं ऐका. त्यांची एकंदर पत्रकारिता ती सारी शरद पवारांच्या चरणी वाहून घेतल्यासारखे वाटते. किंवा आम्ही पत्रकार नेहमीच त्यांना त्यांच्या पाठी पवारांचे लाभार्थी म्हणून चिडवत असतो, डिवचत असतो, आणि त्यात खोटं काही नाही. पवारांची बाजू मांडणं हा एकमेव त्यांचा अनेकदा पत्रकारितेतला मुख्य उद्देश असतो. आता बघा, एका गावामध्ये एक जोडपं होतं. आता त्या जोडप्याला कायम इतरांना नावं ठेवण्याची मोठी खोड होती, वाईट सवय होती. आता ती जी बाई होती ती टंच होती. ती समोरून आली की जे लाळघाटे पुरुष असतात ते जागच्या जागी उभे राहायचे, कारण तिची चोळी नेमकी कुठेतरी महत्त्वाच्या जागेवर फाटलेली असायची. पण हीच बाई इतरांचा विषय निघाला की त्यांच्या कपड्यांवर टीका करायची, स्वतःचं फाटकं असताना. किंवा तिचा तो नवरा, तो देखील मुद्दाम 4 चौघात एखादा मित्र उभा असला की पटकन त्याचं धोतर खेचायचं, यासाठी की त्यांना आतमध्ये काही घातलं आहे की नाही, आणि याची स्वतःची भोकाभोकाची अंडरवेअर असायची. किंवा यांना मूलबाळ नव्हतं आणि इतरांना मूलबाळ झालं, एखादं मूल झालं, काही वर्षानंतर काही गॅप न झालं की लगेच ते त्याच्यावर तुटून पडायचे. थोडक्यात काय तर स्वतःकडे सारी बोटं, पण नेहमी इतरांकडे बोटं दाखवण्याची त्यांची वाईट खोड, वाईट सवय. चोरमारेंच्या बाबतीमध्ये नेमकं या जोडप्यासारखं झालं आहे की आज शरद पवारांची अवस्था बिकट आहे, वाईट आहे, पण तरीही त्या जोडप्यासारखं आपलं उघडं पडू नये म्हणून चोरमारे शरद पवारांच्या भल्यासाठी किंवा शरद पवारांचं झाकून ठेवण्यासाठी कायम भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टीका करत असतात. विविध
भूमिकेतून ते सडकून फडणवीसांविषयी आणि महायुतीविषयी आपणहून मुद्दाम बोलत असतात. फडणवीस लोकप्रिय आहेत, लोकमान्य आहेत म्हणून काही पत्रकारांनी कदाचित सर्व्हे केले असतील आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या लिखाणातून, वर्तमानपत्रातून किंवा वाहिन्यांमधून आपलं मत व्यक्त केलं असेल. आता त्यात त्यांचं चुकलं कुठे? आणि समजा पत्रकारांनी या राज्यामध्ये फडणवीसांना लोकप्रियता नाही हे जर मांडायचं ठरवलं तर लोकप्रियता नेमकी कोणाला? शरद पवारांना की सुप्रिया सुळे की रोहित पवार की अनिल देशमुख की जितेंद्र आव्हाड? पण केवळ बोलण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी किंवा केवळ एखाद्या व्यक्तीबद्दल कधी त्याच्या जातीवरून, त्याच्या कधी संघटनेवरून, RSSवरून मनामध्ये जेलसी ठेवायची, असूया ठेवायची आणि चोरमाऱ्यांनी उगाचच सटकून भडकून बोलायचं, याला अर्थ नाही. मग अशावेळी वाटतं की चोरमारे तुमचं हे सगळं बोलणं, तुमचं लिहिणं हास्यास्पद ठरत आहे, त्याला बेस नाही. लोकप्रियता फडणवीसांची आहे म्हणूनच त्या दृष्टीनं सर्वे केला गेला आहे. पण तुम्ही सरळ त्या पत्रकारांवर, त्या वाहिन्यांवर, त्या मीडियावर सडकून टीका केली आहे की हे पैसे घेतात आणि सर्वे तयार करतात. मग उद्या समजा तुम्ही शरद पवार किंवा एकंदर शरद पवारांचे जे आजूबाजूचे फंटर किंवा त्यांच्या पक्षातले उरले सुरले त्यांची बाजू घेतली तर आम्ही असं सांगायचं का, समजायचं का जे तुम्हाला चिडवलं जातं पवारांचे लाभार्थी? म्हणजे तुम्ही देखील पवारांकडनं पैसे घेता का म्हणून शरद पवारांच्या बाजूनं तुम्ही बोलता? याला अर्थ नाही. प्रत्येक पत्रकाराची एक भूमिका असते, त्याला ती भूमिका आवडत असते. आजच्या तारखेला ज्या मीडियाला हिंदुत्वाचं महत्त्व कळलेलं आहे ते नेमक्या आणि नक्की इतरांवर सडकून टीका करतात आणि विशेषतः फडणवीसांची बाजू घेतात. आता पुन्हा एकदा, तुम्हाला अभ्यास नसताना तुम्ही बोलता कशाला? तुम्ही तुमच्या त्या लेखामध्ये फडणवीसांचे 2 खाते समोर ठेवले आहेत, गृह खातं आणि ऊर्जा खातं. आता त्यात तुम्ही ऊर्जा खात्याला 10 पैकी 9 मार्क्स दिले. याचा अर्थ तुम्हाला त्या ऊर्जा खात्याचा कवडीचाही अभ्यास नाही, तुम्हाला काहीही कळत नाही. उचलली जीभ लावली टाळूला. या माझ्याबरोबर, मी तुम्हाला ऊर्जा खात्यातला सावळा गोंधळ दाखवतो. काही बोलायचं, वाटेल ते बोलायचं. आपल्या मनात आलं काय ऊर्जा खात्यामध्ये नातेवाईक आहेत का की शरद पवारांची काही माणसं महत्त्वाच्या पोस्टवर आहे म्हणून तुम्ही ती बाजू घेताय? बेसलेस बोलतात, काही अर्थ नाही. ऊर्जा खात्यातल्या कुठल्या भानगडी तुम्हाला माहीत नाही, कुठला सावळा गोंधळ माहीत नाही, कुठला भ्रष्टाचार तुम्हाला माहीत नाही आणि दिले मार्क्स 10 पैकी 9. उलट त्या सावळ्या गोंधळाच्या विरुद्ध या दिवसामध्ये फडणवीस अतिशय स्ट्रिक्ट भूमिका घेत आहेत. ते तुम्हाला कदाचित माहीत नसेल. जेव्हा फडणवीसांच्या लक्षात आलं की अमुक एखादा तेथे नेमल्या गेलेला महत्त्वाचा पदाधिकारी प्रचंड गोंधळ घालतो आहे, भ्रष्टाचार करतो आहे, त्यांनी त्यावर वचक आणला. आपली माणसं त्याच्या उरावर नेऊन बसवली आहेत आणि साऱ्या अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे की हे सारे दोष मला पुढल्या काही दिवसामध्ये दिसता कामा नाहीत. तुम्हाला काही ठाऊकच नाही, काही बोलत राहता. ऊर्जा खात्याचा अभ्यास केला असता तर फडणवीसांना जेव्हा स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायचं ठरवलं त्याआधी या खात्याची अवस्था 10 पैकी 1 किंवा 0 होती. फार तर 10 पैकी 1 किंवा 2, त्यापेक्षा जास्त नाही. या उलट ज्या गृह खात्याला तुम्ही 10 पैकी 0 किंवा 1 मार्क दिला आहे
त्या गृह खात्याच्या बाबतीमध्ये फडणवीस 24 तास अलर्ट असतात. शेवटी सुरुवातीपासून ज्या वाईट सवयी लागलेल्या असतात त्या काढून टाकायला काही वेळ जावा लागतो, वेळ द्यावा लागतो. एकंदर सारा गैरप्रकार राज्यातला निघून जाईल, निपटून काढता येईल, खणून काढता येईल असं पटकन होत नसतं. फडणवीसांचं तुम्ही जा आणि जे महत्त्वाचे IPS ऑफिसर्स आहेत त्या साऱ्यांना विचारा की फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कसे आहेत. अतिशय खतरनाक, डोळ्यात तेल घालून ते बघत असतात. अलीकडल्या काही वर्षांमध्ये मी त्यांच्यासारखा गृहमंत्री बघितलेला नाही. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते प्रसंगी आपल्या उजव्या डाव्या हाताला देखील तुरुंगात टाकून मोकळे होतात. तुम्हाला काही माहितीच नाही. कुठेतरी कोल्हापुरात जाऊन बसता आणि तिथून उंटावरून त्या शेळ्या हाकतात. त्यामुळे हे घडत आहे. चुकीचं बोलू नका, हास्यास्पद वाटतं. भोंगळा कारभार ऊर्जा खात्याचा आहे, जिथे अनेकांचं इंटरफेरन्स आहे. काही मंत्र्यांनी, आजीबाजी मंत्र्यांनी तिथे धुडकूस घातला आहे. ते आजीबाजी मंत्री प्रचंड पॉवरफुल आहेत. त्यांची प्रचंड तिथे दादागिरी आहे. फडणवीसांचं पुढलं पाऊल त्या हरामखोर मंत्र्यांच्या विरोधात आहे. म्हणून मी काही मंत्र्यांना सावध करत असतो की चोऱ्या बंद करा, ही हरामखोरी बंद करा, हे दरोडे टाकणं बंद करा. खूप आहे. कारण फडणवीसांचं त्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट आहे. चुकीचं बोलू नका. आणि गृह खात्याच्या बाबतीमध्ये फडणवीस स्ट्रिक्ट आहे. तुम्ही उलट मार्क्स दिले कारण तुम्हाला स्वतःलाच अभ्यास नाही. विजयजी, तुमचं आडनाव चोर मारे नाही, चोर तारे असायला हवं होतं. कारण तुम्ही चोरांना तारता आणि भलत्याच माणसाला भलत्याच ठिकाणी मारता. फडणवीसांवर आणि मीडियावर लिहिलेला तुमचा लेख खूप मोठा आहे. तो एकाच व्हिडिओतून मला व्यक्त करता येणार नाही. तुमचे सारेच्या सारे मुद्दे चुकीचे. ज्या एखाद्या मुख्यमंत्र्याला आपल्या राज्यामध्ये त्याच्या घरातली संडासची भिंत पडली तर ती बांधणं देखील शक्य होत नाही, त्या राज्यामध्ये जी कामं फडणवीसांनी पूर्णत्वाला नेली, नेमके त्याच कामांवर तुम्ही बोट दाखवलं आहे. चूक होत असते. पारदर्शी असेल सारं काही माझी ती भूमिका नाही. पण चांगल्या कामातही खोडा घालायचा आणि चोरांना तारायचं ही पत्रकारिता चुकीची आहे. पुन्हा बोलूया. तूर्त एवढंच. नमस्कार.